खरंच मला त्या गोष्टीची काहीच लाज वाटत नाही आणि त्यात मला कमीपणाही वाटत नाही. कारण की जी परिस्थिती आहे, जी रिॲलिटी आहे ती आहे. ती लपवण्यात किंवा न दाखवण्यात काही पॉइंटच नाहीये. तर विषय असा झाला होता, की मागच्या 15 दिवसात आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ मी अपलोड केलता, ज्यात मी किचनमध्ये पॉपकॉर्न बनवते आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्या घराचे पत्रे दिसतायत. तर मला आमच्या इथल्या एक लेडीज म्हणत होती, की असं म्हणजे त्यांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मला त्या म्हणत होत्या, की तुझ्या व्हिडिओत पत्रे वगैरे दिसताय, ते तसं दाखवू नको, ते बरं वाटत नाही वगैरे, वगैरे. पण विषय असा की आता घर पत्र्याचं आहे, तर कुठल्या ना कुठल्या व्हिडिओत पत्रे दिसणारच ना. ते न दाखवायची किंवा व्हिडिओ एडिट करताना ते कट करायची काही गरजच नाही. आम्ही पत्र्याच्या घरात राहतो, पत्रे दिसणार दॅट्स इट. आणि कितीतरी लोकं असे आहेत, की ज्यांचं ड्रीम आहे, की बाबा आमची कुठेतरी जागा असावी, आमची तिथं पत्र्याची 1 का होईना खोली असावी. मग मला वाटतं, की कुणाचं तरी ड्रीम जगते मी सध्या आता. आता असं घर आहे, भविष्यात आणखीन काही वेगळं असेल. त्यामुळे मला तर नाही लाज वाटत. मी त्या टाइपची नाहीयेच, की मला लाज वाटायची आणि मी त्या गोष्टी झाकून ठेवायची. ना, जे आहे ते आहे. त्यामुळेच मी आणि आधीपासून ठरवलंय, की जे काय असेल रिअल तेच आपल्या चॅनलवर मी अपलोड करणार वगैरे. तर आज गुरुवार आहे, मी गावात आले आरतीसाठी. मस्त आरतीची तयारी झाली होती. नैवेद्य प्रसाद वगैरे आलं होतं. मस्त आरती झाली, दर्शन झाले. त्याच्यानंतर प्रसाद घ्यायला लागले मी. तर एवढी गर्दी होती. आता प्रसादात होता मसाला राईस आणि जिलेबी. आता इथं राईस तर मी घेतला. आता एका हाताने शूट करत होते. ह्या काकूंनी मला तसं दिलं. पण मी चुकीच्या हातात प्लेट पकडली होती. जिलेबी घ्यायला गेले, या काकू मला म्हणल्या, की "दुसऱ्या हातात प्रसाद घे." सो नंतर प्रसाद वगैरे मी घेतला आणि मला घ्यायची होती नेल पॉलिश. आता हीच नेल पॉलिश बाहेर कुठं पुण्याला, सोलापूरला वगैरे घ्यायला गेलं तर फक्त 20 किंवा ₹30 ला मिळेल. पण इथं आमच्या गावात ही नेल पॉलिश होती ₹70 ला. असा माझा विषय झालता, की गरजवंताला अक्कल नसते. ₹70 दिले, नेल पॉलिश घेतली. गावात नेताना नारळ वगैरे घेतले आणि मस्त घरी आले. असा होता व्लॉग. बाय बाय.